हिवाळी अधिवेशनाचा आजचा 5वा दिवस. विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारच्या कोंडीच्या प्रयत्न, तर सरकारची सुद्धा जय्यत तयारी. एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्या सकारात्मक बैठक. महायुती म्हणून लढण्यावर एकमत झाल्याची माहिती. गांधी कुटुंब हा भ्रष्टाचाराचं महामेरू. अवघ्या 50 लाखामध्ये 2000 कोटींची संपत्ती हडपली. भाजपच्या खासदार निशिकांत दुबेंचा लोकसभेमध्ये घणाघात. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या विरोधात अविश्वास. ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी आणला अविश्वासाचा ठराव. संसदेमध्ये चोरून धूम्रपान करतय तरी कोण? अनुराग ठाकूर यांचा थेट सवाल. संसदेमध्ये तृणमूलच्या खासदारांकडून धूम्रपानासाठी प्रतिबंधित ई सिगारेटचा वापर. तटकरेंचे व्हिडिओ समोर आले तर तोंड दाखवणं सुद्धा कठीण होईल. आमदार महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा. राज्य सरकारला सलग दुसऱ्या दिवशी चपराक. जिशान सिद्दीकींना काही झालं तर जबाबदार कोण? सुरक्षा कपातीच्या मुद्द्यावरून न्यायालयाची विचारणा. काय होता असं तू, काय झाला असं तू, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना पुन्हा एकदा डिवचलं. अधिवेशनाच्या 4थ्या दिवशी उद्धव ठाकरे नागपुरात. अधिवेशनात ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. उशिरा आलात म्हणजे काय उपकार केले नाहीत? निलेश राणेंचा ठाकरेंना टोला. अमित शहांनी हिंदुत्व शिकवू नये. उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर पलटवार. मृतांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांनी शहांवर बोलू नये. अमित शहांच्या बचावासाठी एकनाथ शिंदे मैदानात. नाराज मुनगंटीवारांचा बॉम्ब हल्ला सुरूच. केवळ हुरडा खाऊन परतायला अर्थ नाही. महामंडळांना निधी मिळत नसल्यानं मुनगंटीवारांचा सरकारला खर्च आहे. अमराठी लोकांना मारहाण केल्याचा आरोप. राज ठाकरेंना अमान्य. ठाणे न्यायालयामध्ये राज ठाकरेंची भूमिका. पोलिसांना हक्काची घरं माफक दरात देण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय. चला बिबट्याला पाळूया. आमदार रवी राणांची मागणी. बिबट्याचे हल्ले चिंतेचा मामला. 10वी 12वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपार नोंदवा. राज्य मंत्रिमंडळाच्या आणि राज्य मंडळाच्या विद्यालय महाविद्यालयाच्या प्रशासनाला सूचना. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचं आज अंदमानमध्ये अनावरण. सागरा प्राण तळमळला. गीताला 115 वर्ष पूर्ण झाल्याबद्दलचा सोहळा. शीतल तेजवानीच्या कोठडीमध्ये वाढ. 15 डिसेंबरपर्यंत शीतल पोलीस कोठडीमध्येच राहणार. सांगलीतील अहिल्यादेवी होळकरांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 15 डिसेंबरला होणार अनावरण सोहळा. जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणका. कृत्रिम टंचाई दाखवणाऱ्यांचे परवाने रद्द. फरार गुंड घायवळची संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता. कोर्टासमोर हजर राहण्याचे निलेश घायवळला आदेश. भारत अमेरिका व्यापार वाटाघाटी दरम्यान मोदींची ट्रम्प यांच्याशी फोनवरून चर्चा. द्विपक्षीय संबंधांच्या स्थिर प्रगतीबाबत चर्चा झाल्याची माहिती. दुसऱ्या T20 सामन्यामध्ये टीम इंडियाचा 51 धावांनी पराभव. पाहुण्यांना मालिकेमध्ये 1-1 बरोबरी साधण्यात यश.